हरिओम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांसाठी एक सिरम बघणार आहोत. बघा, आपला जो चॅनल आहे तो नॅचरोपॅथीचा असल्यामुळे घरच्या घरी जे काही आपल्याकडे साहित्य आहे तीच खरं म्हणजे सगळी औषधं आहेत आणि त्याच्यातूनच वापर करून आपण आज अतिशय सुंदर असं सिरम बनवणार आहोत, जे की आपल्या केसांची चांगली वाढ करणार आहे, केस गळती कमी करणार आहे, केसांची जाडी चांगली वाढवणार आहे. स्प्लिटन्स होत असतील केसामध्ये, असे दोन भाग होत असतील तर ते आज आपण बघणार आहोत की त्याच्यासाठी, कोंडा होत असेल तर त्याच्यासाठी तर आपण हे आज बनवणार आहोत. ते कसं बनवायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांधेदुखीसाठी जे तेल दिलं त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. भरभरून मला अगदी लाईक्स आले, तुमचे फोन आले, कमेंट्स आल्या. सांधेदुखीसाठी परत व्यायाम दाखवा असं बऱ्याच जणांनी सांगितलं आहे. तो पण व्हिडिओ आता येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी सांधेदुखीसाठी पुन्हा एकदा, म्हणजे गुडघेदुखी आणि पाठदुखी यासाठी आपण घरच्या घरी कोणते व्यायाम करू शकू. आता बरेच जणांचे फोन आले, त्यांची वय पण खूप जास्त आहेत. मग ते म्हणतात की आम्ही बसल्या बसल्या काय व्यायाम करू शकतो की आपले सांधे चांगले राहतील. त्यामुळे तर असे व्यायाम मी येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आज आपण केसांसाठीचं सिरम बघणार आहोत. बघा, निसर्गोपचाराची मी तज्ज्ञ असल्यामुळे जे काही घरामध्ये असलेले साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण उत्तम प्रकारची अशी आपल्यासाठी औषधं बनवत असतो. तर ती तुम्ही नीट साहित्य बघत जा, नीट घरी करून बघत जा. घरी आपल्याला सगळं करता येतं, बाहेर विकत आणण्याची काही गरज नाही. घरामधल्या साहित्यामध्ये आपण बनवू शकतो. तर त्याच्यामुळे आजचं बघायचं आहे आपल्याला की डॅन्ड्रफ होत असेल, केस गळत असतील, केसामध्ये खाज येत असेल, अगदी हात घातला केसात की हातामध्ये केस येत असतील आणि मग भीती वाटते, बऱ्याच जणांना केसच विंचरण्याची भीती वाटते की खूप केस गळून हातामध्ये येतात. पण असं करायचं नाही आहे. ज्यांचे केस गळतात ना, त्यांनी न विंचरता तसेच बांधलेले केस अजिबात ठेवायचे नाहीत. रोजच्या रोज केसामध्ये कंगवा फिरला पाहिजे, रोजच्या रोज विंचरलं गेलं पाहिजे. आणि जे मी आज सिरम तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही लावायचं आहे आठवड्यातून 2दा किंवा जास्त त्रास असेल तर 3दा. तुम्ही एक दिवस सोडून एक दिवस असं हे लावू शकता. ह्याच्यानंतर अगदी नाहलंच पाहिजे अशी अजिबात गरज नाही. हे सिरम तुम्ही केसांमध्ये मी कसं ते स्प्रे करायचं आहे ते सगळं सांगणार आहे, कसं बनवायचं आहे, कसं स्प्रे करायचं आहे. आणि तसंच्या तसं तुम्ही दिवसभराची कामं, जॉबवर जात असाल, व्यवसाय असेल, घरातली कामं सगळं तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी न्हाण्याची गरज नाही आणि त्याच्यामुळे केस आपले चिपचिपे होणार नाहीत किंवा तेलकट असे काहीही होणार नाहीत. तरीसुद्धा भरपूर फायदे होणार आहेत. असं सिरम आज आपण बघणार आहोत. तर बघा, त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ हे असेच असतात, निसर्गोपचाराचे असतात. पंचमहाभूतांमध्ये आपला जन्म, पंचमहाभूत आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपल्या शरीरामध्ये पण पंचमहाभूत आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर कसली कमी झाली तर ती बाहेरच्या पंचमहाभूतातूनच भरून काढली जाते. त्यामुळे जेवढं नॅचरल असेल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. बघा, त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स आपल्याला होत नाहीत. त्यात आपल्या आरोग्याचं जे काही लाईफ आहे ते चांगल्या प्रकारे सुधारतं, वाढतं. त्यामुळे शक्यतो डॉक्टरकडे जाण्याच्या आधी हे जे काही घरगुती उपचार असतात ते करण्याचा तुम्ही प्रयत्न निश्चितपणे करा. फारच मग त्रास असेल की गरजच आहे डॉक्टरची तर तुम्ही जा. पण आपली जी काही हेल्थ आहे, आरोग्य आहे, ते निश्चितपणे टिकवण्याचा प्रयत्न करा. तर आणि लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. बघा, दुसऱ्यांचं, जसं मी मागेही म्हटलंय तुम्हाला, दुसऱ्यांचं चांगलं केलं की आपलं निश्चितपणे चांगलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला जर हे सिरम उपयोगी वाटलं, आपण जर बनवणार असू, खूप फायदेशीर वाटलं तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. आपल्या कुठल्या मित्रमैत्रिणींना पाठवता आलं, नातेवाईकांना पाठवता आला तर व्हिडिओ निश्चितपणे शेअर करा आणि कमेंट्स पण करत जा. तर बघूयात आपण हे सिरम कसं बनवायचं आहे. नीट बघून घ्या आणि त्याच्यानंतर
बनवून झाल्यानंतर ते कसं वापरायचं आहे आणि कोणी नाही वापरायचं आहे, कोणती काळजी घ्यायची हे मी सगळं सिरम बनवून झाल्यानंतर मी सांगणार आहे. तर बघूयात आपण हे सिरम कसं बनवायचं आहे ते. बघा, आपण जे काही केसांसाठी सिरम बनवणार आहोत त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण सुरुवातीला बघूयात. आपण इथे घेतली आहेत कढीपत्त्याची पानं, जे आपण स्वयंपाक बनवताना कढीपत्ता जो घालतो तो कढीपत्ता आहे. त्याच्यानंतर मेथी घेतलेली आहे आपण, कलोंजी घेतलेली आहे. ही कलोंजी आहे. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असतं काळ्या रंगाचं, हेच घ्यायचं आहे आपल्याला. कारळं घ्यायचं नाही आहे. कसं असतं बघा, कारळं दाखवते मी तुम्हाला. हे कारळं आहे, ह्याची आपण चटणी करतो, हे घ्यायचं नाही. किंवा काळे तीळ असतात ते पण घ्यायचे नाही आहेत. आपल्याला घ्यायची आहे कलोंजी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 कांद्यांची फक्त सालं घ्यायची आहेत. वरची जी पातळ सालं असतात ती सालं घ्यायची आहेत. कांद्याची सालं घेतली आहेत, कलोंजी घेतली आपण, त्याच्यानंतर आपण मेथी घेतली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता ह्याचं प्रमाण किती किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. अगोदर आपण हे जे वापरणार आहोत याचे काय काय फायदे आहेत ते अगोदर बघूया. तर आपण सुरुवातीला जी ही घेतली आहे, कांद्याची साल घेतलेली आहे, 2 कांद्यांची साल घेतलेली आहे. याच्यामुळे केस गळणं कमी होतं. जर आपल्या टाळूवरती कुठे सूज असेल, इन्फेक्शन असेल तर ते कमी व्हायला मदत होते. नवीन केस उगवण्यासाठी मदत होते. केसांची जी मुळं असतात ती ह्या कांद्याच्या सालीमुळे चांगली मजबूत होतात. आणि ह्याला खरं म्हणजे नैसर्गिक हेअर ग्रोथ टॉनिक असं म्हटलेलं आहे. तर इतका छान उपयोग आहे या कांद्याच्या सालीचा. त्याच्यानंतर आपण ही कलोंजी जी घेतलेली आहे त्याचे पण फायदे बघूयात. ही कलोंजी जी आहे ती डॅन्ड्रफ घालवण्यासाठी आपल्याला खूप उपयोगी आहे. कांद्याचं बी ज्याला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर केस गळणं पण थांबवती ही कलोंजी. पोषण देते, आपल्या केसांना भक्कम बनवते, नैसर्गिक अशी एक चमक देते केसांना आपल्या. केस जर पांढरे होत असतील भरपूर प्रमाणामध्ये तर त्याचं प्रमाण कमी करायला सुद्धा ही कलोंजी आपल्याला उपयोगी पडते. त्याच्यानंतर आपण बघूयात की मेथी दाणा घेतलेला आहे आपण. मेथी दाण्यामुळे केसांची वाढ चांगली होते. डॅन्ड्रफ किंवा खाज येत असेल आपल्या केसांमध्ये तर ती कमी व्हायला मदत होते. डॅन्ड्रफ कमी होतो. आपले केस मऊ आणि सिल्की होतात मेथीच्या दाण्यामुळे. त्याच्यानंतर केसांच्या अगदी एंडला जर स्प्लिट एंड्स असतील, म्हणजे एका केसाचे 2-2 भाग जर होत असतील तर ते कमी होण्यासाठी उपयोग होतो मेथी दाण्याचा. आणि मेथी दाण्यामुळे आपल्या केसांची जी जाडी आहे, थिकनेस चांगला वाढायला मदत होते. म्हणजे पातळ झाले असतील तुमचे केस तर त्याची जाडी वाढायला आपल्याला मेथी दाणा उपयोगी पडतो. आता आपण बघूयात कढीपत्ता. कढीपत्ता पण आपल्या केसांच्या मुळांना चांगली बळकटी देतो, पांढरे वाचवतो. केस पांढरे होण्याची जर गती खूप जास्त असेल तर ती कमी होते. त्याच्यानंतर गळणं कमी होतं, आपले केस दाट होतात, मजबूत होतात. आणि आपल्या टाळूला काही इन्फेक्शन असेल तर ते कमी होण्यासाठी सुद्धा आपल्याला कढीपत्ता उपयोगी पडतो. तर असे हे चारही जे पदार्थ आहेत ते आपण खूप केसांसाठी उपयोगी असे घेतलेले आहेत. आता ह्यांचं प्रमाण काय घ्यायचं आहे बघा. कढीपत्ताची जी पानं आहेत ती आपण स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत. ती साधारण 15 ते 20 पानं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर मेथी दाणा जो आहे तो हा पोहे खायचा जो चमचा असतो आपला, फार मोठा घ्यायचा नाही आहे, फार बारीकही नाही, असा मध्यम आकाराचा चमचा. ह्यानी बरोबर आपल्याला 1 चमचा एवढी मेथी आपण घेणार आहोत, मेथी दाणा. त्याच्यानंतर हे जे कलोंजीचं बी आहे कांद्याचं, तर हे सुद्धा आपण 1 चमचा घेणार आहोत. सेम चमचा मापाचा घेतलेला आहे आपण. 1 चमचा मेथी दाणा, 1 चमचा कलोंजी, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं आणि 2 कांद्यांची ही साधारणपणे आपण हलके जे वरचे कोरडे असे जे काही सालं असतात कांद्याची ती घेतलेली आहेत. तर हे 4 पदार्थ आपण घेतलेले आहेत. आता आपण बघूयात की ह्याचं सिरम कसं तयार करायचं आहे आपल्याला. आता बघा, गॅस पेटवला आहे
आणि त्याच्यावरती लोखंडाची कढई ठेवलेली आहे. अशी लोखंडाची जी कढई आहे ती शक्यतो घ्यायची आहे. जर लोखंडाची कढई नसेल तर मात्र तुमच्याकडे जी स्टीलची वगैरे ठोक्याची अशी जाड कढई असेल तर ती घ्या. त्याच्यानंतर पाणी पिण्याचा जो ग्लास असतो आपल्याकडे, ज्याने आपण पाणी पितो, तो अंदाजे 1 ग्लास एवढं पाणी आपण आता ह्याच्यामध्ये घेणार आहोत. आपण जी 1 चमचा मेथी प्रमाण बघितलेलं आहे घ्यायचं आहे आपल्याला, ते मी रात्री भिजवलेली आहे 1 चमचा मेथी, आणि ती चांगली अशी फुललेली आहे बघा. ही मी आता घालणार आहे पाण्यामध्ये. तुम्ही जर भिजवली नसेल, लक्षात राहिलं नाही भिजवायचं, तर पाणी उकळल्यानंतर अशीच्या अशी मेथी टाका, हरकत नाही. पण ती एवढी शिजवायची आहे की ती एवढी अशी फुगून इतकी मोठी झाली पाहिजे. तर एवढ्या प्रमाणामध्ये ती व्यवस्थित पाण्यामध्ये शिजवायची आहे. म्हणजे ह्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती एवढी फुलेल, एवढी शिजवायची आहे. म्हणजे मग त्याचा अर्क जो आहे सगळा तो पाण्यामध्ये येईल. तर आपण आता गॅस मोठा केला आहे आणि पाणी उकळू देऊयात. आता बघा, आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता जी मेथी मी रात्री भिजत घातलेली होती ती मेथी मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे. 1 चमचाच आहे, पण ती फुगून अशी एवढी झालेली आहे. 1 चमचा मेथी घातलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा जी आपण कलोंजी घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. सगळी ताटामधली 1 चमचा कलोंजी आपण ह्याच्यामध्ये घालतो आहोत. त्याच्यानंतर कढीपत्त्याची जी पानं घेतली आहेत आपण ती पण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण. फक्त जी कांद्याची साल जी आहे ती आपण घालणार नाही आहोत ह्याच्यामध्ये. ती आपण एक अशी थाळी घ्यायची आहे स्टीलची, आणि त्याच्यामध्ये ही साल ठेवायची आहे. हे पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ह्या सालीमध्ये ते पाणी ओतणार आहोत. तर आता हे आपल्याला उकळू द्यायचं आहे. आपण याच्यामध्ये मेथी दाणे 1 चमचा, 1 चमचा कलोंजी आणि 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता हे आपण एक 4 ते 5 मिनिट असंच उकळू देणार आहोत. सगळं व्यवस्थित सिरम बनवून होऊ द्या. म्हणजे मग मी तुम्हाला हे कसं लावायचं, कोणी लावायचं, कधी लावायचं, कोणी लावायचं नाही वगैरे सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आता आपण बनवायचं कसं त्याची प्रोसेस बघतोय. ह्याचा चांगला अर्क उतरू द्यायचा आहे पाण्यामध्ये. म्हणजे 1 ग्लास जे आपण पाणी घेतलेलं आहे त्याचं जवळजवळ अर्धा ग्लास पाणी झालं पाहिजे एवढं आपण ते उकळायचं आहे. बघा, आता हे खूप चांगलं उकळून झालेलं आहे. तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही असे 2 आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून किसून घातले तरी हरकत नाही. केसांसाठी आवळे पण खूप चांगले असतात. मी आत्ता घातलेले नाही आहेत ह्याच्यामध्ये. तुम्हाला घालायचे असतील तर आवळे घातले तरी चालतील. बघा, 4 ते 5 मिनिट आपण ह्याला चांगलं उकळलेलं आहे आणि आपली मेथी वगैरे केवढी मोठी फुगली आहे बघा. आधी अगदी बारकट असलेली मेथी, कलोंजी.
पानं पण चांगल्या प्रकारे शिजली आहेत. आता आपण या ग्लासमध्ये हे गाळून घेऊयात. गाळून घेऊ आणि नंतर गरम असतानाच आपण या कांद्याच्या सालीवरती आपण हे पाणी टाकणार आहोत. बघा, आता ह्यातलं सगळं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे ग्लासमध्ये. अर्धा ग्लास झालेला आहे, गाळणीने गाळून घेतलेलं आहे हे सगळं. आता हे गरम असतानाच आपल्याला या कांद्याच्या सालीवरती टाकायचं आहे. कांद्याच्या सालीचा सगळा जो अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये उतरणार आहे. आता हे चांगलं गार होऊ द्यायचं आहे मात्र. कांद्याचा जो सालीचा रंग असतो तो पाण्यामध्ये आलाय बघा. बाकी मेथी दाणा या सगळ्याचाही रंग याच्यामध्ये उतरतोय. हे चांगलं गार होऊ द्यायचं आहे पाणी, कारण आपल्याला आता हे पुन्हा एकदा गाळावं लागणार आहे. पुन्हा एकदा ह्याच ग्लासमध्ये आपण गाळून घेणार आहोत हे पाणी. हे पाणी थंड झाल्यानंतर आपण या ग्लासमध्ये पुन्हा एकदा गाळून घेणार आहोत. अशी एक स्प्रे बॉटल जर तुमच्याकडे असेल तर ती घ्यायची आहे. स्प्रे बॉटल. हे पाणी चांगलं गार झाल्यानंतर आपल्याला अशा स्प्रे बॉटलमध्ये काढायचं आहे. आता हे पाणी आपण सगळं बऱ्यापैकी गार झालं आहे. हे आता या ग्लासमध्ये गाळून घेऊया. आता हे पाणी आपण ग्लासमध्ये गाळून घेतलंय बघा, आणि हे आता या स्प्रे बॉटलमध्ये आपण घालणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला असं एक फनेल लागणार आहे, नरसाळं, जे आपण ह्याच्यामध्ये हे पाणी सगळं गाळून घेणार आहोत. बघा, अशी ही स्प्रे बॉटल आपली तयार झाली आहे. आता बघूयात की आपण हे कसं स्प्रे करणार आहोत. हेअर स्प्रे कसा करणार आहोत ते आपण बघूयात. आठवड्यातून 2दा किंवा आठवड्यातून 3दा तुम्हाला हे करायचं आहे. कसं करूयात बघूयात आता. चला, हे आपण जे केलेलं आहे सिरम, हेअर सिरम, ते याच्यामध्ये आपण स्प्रे बॉटलमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण स्प्रे करणार आहोत. कसं करायचं आहे बघा. असं थोडं थोडं पूर्ण असं स्पेस करून घ्यायची, मध्ये भांग करून घ्यायचा. हां, त्याच्यानंतर पुन्हा असं थोडी थोडी जागा करून त्याच्यामध्ये स्प्रे करायचं आहे. थोडी थोडी जागा करून स्प्रे करायचं आहे. पूर्ण केसामध्ये आपण ह्याला स्प्रे करायचं आहे. ते सुद्धा स्काल्पला लागलं पाहिजे हे संपूर्ण सिरम. आणि सगळ्या डोक्याला आपलं लावून झाल्यानंतर थोडासा असा बोटांनी गोलाकार हलका मसाज करायचा आहे त्याला, आणि असंच डोक्यामध्ये सुकू द्यायचं आहे. त्याच्यासाठी न्हाणं गरजेचं नाही अजिबात सुद्धा. केस धुतले पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे.
तुम्ही जेव्हा नाहणार आहात 3 दिवसांनी 4 दिवसांनी त्यावेळेला तुम्ही नाहले तरी चालणार आहे. हे केसामध्ये असं लावायचं पूर्ण स्काल्पला, गोलाकार आपली बोटं फिरवून असं व्यवस्थित मसाज करायचा आहे. हलका 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 मसाज करायचा आहे आणि नंतर असंच सोडून द्यायचं आहे. मग तुम्ही दिवसभर काम म्हणजे तुमच्या स्वतःच्या जॉबवरही जाऊ शकता, दिवसभर कामही करू शकता किंवा रात्री झोपतानाही असं स्प्रे करून तुम्ही झोपू शकता. हे वाळून जातं आणि खूप चांगला इफेक्ट होतो. बघा, तुम्हाला 8 दिवसामध्ये खूप चांगला रिझल्ट येईल. असं करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. हे आठवड्यातून 2दा लावायचं आहे. तुम्हाला जर वाटलं फार सिव्हिअर खूप जास्त कोंडा आहे तर मात्र तुम्ही हे आठवड्यातून 3दा लावू शकता. असंच सोडायचं आहे. बघा, अजिबात सुद्धा ओले असे काही चिपचिपे कसेच केस नाही आहेत. अगदी सुंदर आहेत असे केस आहेत, बिलकुल सुद्धा ओले झालेले नाही आहे. असंच तुम्ही झोपू शकता किंवा जॉबला सुद्धा जाऊ शकता. बघा, आता आपण हे बघितलंय सिरम कसं बनवायचं आहे, स्प्रे बॉटलमध्ये घातलं ते स्प्रे कसं करायचं हे पण बघितलेलं आहे. पण आता लक्षात घ्या की हे कोणी नाही वापरायचं. खरं म्हणजे हे 90% लोकांना चालणार आहे. पण जे काही 10% लोक आहेत तर ते कोणते आहेत ते बघूयात. काही काहींची स्किन खूप नाजूक असते, त्यांना काही असे लोशन कुठलेही काही लावले की बारीक बारीक फोड येतात, काहीतरी खाज येते. तर मग अशांनी हे सिरम, त्यांना जर वाटत असेल की आपल्याला कुठल्याही गोष्टी आपण वापरल्या की आपल्याला त्रास होतो, तर त्यांनी हे सिरम पहिल्यांदा इथे गळ्याला, कानाच्या मागे किंवा इथे असं लावून बघा आणि थोडे तास ठेवून बघा. जर तुम्हाला इचिंग वगैरे झालं नाही, खाज वगैरे आली नाही, कोणताही त्रास झाला नाही, तर मग तुम्ही ते डोक्यामध्ये स्प्रे करा. ठीक आहे, हे झालं नाजूक स्किनवाल्यांसाठी. अजून काय असतं की कोणाकोणाला आपल्या इथे स्काल्पला, अगदी जी काही ही टाळू आहे, स्किन आहे, इथली जी काही त्वचा आहे, इथे काहीतरी जखमा झालेल्या असतात. खूप वारंवार कोणी डाय करत असेल तर त्यांना फोड आलेले असतात, ते फुटतात, त्याच्यातून काही स्त्राव निघतो. अशा जर काही केसांमध्ये जखमा झाल्या असतील, कुठला स्त्राव येत असेल, खाजवून जखम झाली असेल, तर अशा ठिकाणी हे सिरम अजिबात वापरायचं नाही. ठीक आहे, त्याआधी सगळ्या जखमा नीट व्यवस्थित बऱ्या होऊ द्या, नंतर तुम्ही हे सिरम वापरू शकता. पण जखमा असताना हे सिरम वापरायचं नाही आहे. आता ज्यांना असं वाटतं की हे सिरम आपण वापरल्याने आपल्याला थोडंसं इचिंग होऊ शकतं, तर मग अशांनी काय करायचं आहे की प्यायचं जे आपलं पाणी आहे ते थोडं उकळायचं, गार करायचं आणि या सिरममध्ये घालायचं. म्हणजे हे सिरम जे आहे ते थोडंसं डायल्यूट होईल आणि मग तुम्ही हे वापरू शकता. ज्यांची नाजूक स्किन आहे, मी हे अगदी 10% जे लोक उरलेले आहेत त्यांच्यासाठी सांगते. 90% लोकांना तर हे चालणार आहे, बिंदास वापरायला काहीच हरकत नाही. तुम्ही बघितलेलं आहे, सगळं घरातलं वापरलेलं आहे आपण, त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट काही नाही आहे. पण जे अगदी नाजूक लोक आहेत, ज्यांना काही ना काही प्रॉडक्टचा काही ना काही त्रासच होत राहतो, तर त्यांनी ही काळजी घ्या की एकतर वापरू नका, अगदीच वापरायचं झालं तर डायल्यूट करून वापरा. म्हणजे प्यायचं पाणी उकळायचं, गार करायचं आणि मग ते थोडं ह्याच्यात घातलं की मग म्हणजे अर्धा कप वगैरे असं घालायचं आणि मग थोडं डायल्यूट झालेलं मग वापरा. म्हणजे मग फारसं काही तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तर असं वापरा. बघा, तुम्हाला 8 दिवसामध्ये फरक जाणवेल. तुमचं जे काही खाजवणं असेल कमी होईल, इकडे असा कोंडा पडत असेल तर तो तुम्हाला कमी झालेला दिसेल. अजून 1-2-3 आठवडे वापरल्यानंतर तुम्हाला नवीन ग्रोथ झालेली, नवीन छोटेसे केस फुटलेले तुम्हाला दिसतील, पॅचेस झाले असतील, विरळ झाला असेल भांगामध्ये खूप अंतर झालं असेल, मोठा भांग असा झाला असेल, तिथे केस नसतील दिसत, अगदी आपली टाळू दिसत असेल, अशा ठिकाणी तुम्हाला केसांची नवीन ग्रोथ झालेली दिसेल. फरक बघा, निश्चितपणे वापरा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केसांना लावायचं तेल कसं बनवायचं ते पण सांगणार आहोत. आता संत्री खूप बाजारात ताजी येत आहेत, तर त्या संत्र्याच्या सालापासून आपण आपल्या चेहऱ्याला, बघा एव्हर रेडीचं जे पिल ऑफ येतं की नाही, बघतो आपण ऑरेंजचं, किती महाग मिळतं बाहेर,
पण आपण घरी अगदी 10-20 रुपयांमध्ये ते बनवू शकतो. तर ते ऑरेंजचं पील ऑफ कसं बनवायचं किंवा हेअरला लावायचं, आपल्या केसांना लावण्यासाठी ऑइल कसं बनवायचं, रोजच्या रोज चेहरा धुताना कसा धुवावा किंवा अंघोळ करताना साबण न वापरता त्याच्याऐवजी काय वापरावं, ते कसं बनवावं घरच्या घरी, हे सगळं आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. निश्चितपणे त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला, तुमच्या कमेंटची पण मी वाट बघत असते. नमस्कार, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.